बी टीमचा एक भरवशाचा पॅकेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल यावेळेला पहिलाच बॉल अतिशय चांगला बॉल होता. फुलर लेन्सचा बॉल पाहायला मिळाला. सर बॉल निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना संपूर्ण नारी शक्ती या सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला अप्रतिम बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. एक तंत्रशुद्ध फटका चौकार. संदेशजी गोवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. जे आयोजक आहेत सँडी यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साइडला 1 रन मिळेल. दरम्यान चौकार आलाय आणि चौकाराने संघाची सुस्थितीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. अप्रतिम चांगला टॅप केलाय पुन्हा एकदा. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. व्हॉट अ शॉट बाय रोहिल. इथे जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कुंदेजी वैद्यसाहेब स्वतः वैद्यसाहेब आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी 10,000 रुपीज या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले गेले. दीपकजी महाडिक साहेब स्वतः जे केडीचे जे प्रमुख 2 शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत, कुंदेजी वैद्य आणि दीपकजी महाडिक यांच्याकडून 10,000 रुपये प्रत्येकी. सुरेशजी तरेसाहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर 22,500 रुपये रोख रक्कम या देणगी दिली गेले. माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पालघर यांच्या माध्यमातून गोवर्धन पवार यांच्याकडून 3,000 रुपये आर्थिक सहाय्य आले. लैलेश वैद्य यांच्याकडून 2,000 रुपये. परिवार बिल्डर यांच्याकडून 2,000 रुपये. त्यानंतर आपण पाहिलं तर गजाली हॉटेल यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. सचिनदादा पाटील जलसार 5,000 रुपये. भूपेजी तरेसाहेब यांच्याकडून 6,700 रुपये. निलेशजी पागे यांच्याकडून 2,500 रुपये. मंगलदासजी गरज साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. निलेशजी गावड साहेब यांच्याकडून 2,000 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता. टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. इथून जर आपण पाहिलं तर धावा थांबलेत. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रमोदजी शेलार साहेब जे विद्यमान सरपंच माकणे गाव 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं सुद्धा मंडळ टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. या संपूर्ण दातृत्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. दरम्यान आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना मिस्टी 11 माकुनसार 16. चांगला फटका आहे. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. ग्लोरियस शॉट. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. चांगला बॉल आणि इथे मात्र विकेट डाऊन. थोडस ह्या वेळेला जरूर टक्कर होते. सावध पवित्रा घेऊन मात्र क्रिकेट खेळा. आणि इथून जर आपण पाहिलं तर स्वतः बॅट घेऊन स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना
अथर्व चांगली बॅटिंग करत होता, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आणि फलंदाजाला परतावं लागलं. पहिल्याच धावेवर तो बाद होताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. एस डीजे 20 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहिलं तर हा बॉल खेळण्याची ऍक्शन केली नाही, डेलिब्रेट बॉल म्हटलं जातं या बॉलला. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीने अखेर संघाची धावसंख्या मिस्टी 11 माकुनसार टीम प्रथम बॅटिंग करत असताना 20 वर जाऊन पोहोचली गेले. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल, कारण सामना हा 3 षटकांचा आहे. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला रवींद्र माणिक प्रतिष्ठान तिगरे हा संघ पाहायला मिळणार आहे श्रीराम मायकोप या टीम बरोबर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20. शेवटचा आणि अंतिम षटक 3 षटकांचा सामना आहे. हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स खेळले गेले. तत्पूर्वी सिंगल मिळेल. प्रणीतच्या बॅटमधून गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला होता ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहिलं. आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये काय रणनीती असेल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय शुभम. यावेळेला बॉल पाहिला तर नो बॉलचा इशारा खूपच कमरेच्या वर होता आणि इथून नो बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 रन. यावेळेला हा बॉल नो आहे. नो प्लस 4 मिळतील 5. शुभम थोडासा महाग ठरतोय. चौकार. आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. चांगला बॉल होता. चांगला बॉल घ्यावेला पाहायला मिळाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगला फटका तर आहे. चेंडू मात्र शरीराचा वेध घेत चेंडू रोखलं गेलंय. या वेळेला बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्थिर आतापर्यंत जाऊन पोहोचते फलकावर. 27 धावा झालेत. 27 रन्स. चिन्मय कुर्ले यांना आपण पाहतायत मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख 6 सीटर स्पोर्ट्स अँड प्रथम जाधव आणि आमचे डिजिटल स्कोरर सुद्धा या ठिकाणी आहेत. स्वतः चिन्मय ऑन साईटला खेळत असताना मात्र आतापर्यंत धावा येत नाहीये. डॉट बॉल जास्तीत जास्त येत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला क्लीन बोल्ड. अखेरकार मात्र विकेट मिळवली. शुभम एक हर उठणारी खेळाडू. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. दांडीगुल. धीरज घेरत यांना आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईटला जरूर चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर नो प्लस 1. धीरज घेरत स्वतः एक पॅकर्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला रॉकी ग्रुप चषकामध्ये 1 वर्ष त्यांनी जरूर पॅकर्स राहिले होते. त्यावेळेला थॉमस डॉयस अतिशय जिंकली होती. मात्र इथून खराब फिल्डिंग. 4 रन. मिसफिल्डचा फायदा मिळाला. चौकार.
30 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत विजयासाठी. एकंदरीत 34 धावांचं लक्ष्य, 18 बॉल मध्ये 34. चला फिल्डिंग सेट करून घ्या. लगेच 2 बॅटर सुद्धा आलेले आहेत वेळेची दिरंगाई न करताना. मंगलदाजी घरत साहेब या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई घरत हे सुद्धा मात्र केडी फायटर या टीम मधून खेळताना पाहायला मिळतील आणि कधी आणि क्वचित मात्र साई घरतला खेळायला मिळतं आणि त्यामुळे आता त्यांना रजा देण्यासाठी मात्र इथून निघून चाललेत आणि साई घरत पुन्हा एकदा इन होतील. तर एकंदरीत आपण पाहिलं तर 34 रन्स विजयासाठी. अतिशय चांगलं क्रिकेट. केडी फायटर चषक 2026 हे शानदार आयोजन संपूर्ण माकणेकर या स्पर्धेला आज उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेशजी किने यांच्या माध्यमातून शुभम किने यांना 3333 रुपये पे झालेत. जिंकले तर त्या अगोदरच मात्र त्यांनी पे केलेत. यावेळेला आपण पाहू शकतायत नुकतंच 11,111 रुपये सुद्धा आपण पाहिलं होतं पारितोषिक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत हा बॉल जर आपण पाहिला तर सोडून दिलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतायत 2. भाविक यावेळेला चांगली स्कोरिंग करतायत. अप्रतिम टॅप खेळलाय आणि सरळ बॉल निघून जातोय प्रथम जाधवच्या स्वागतासाठी. आज कंटिन्यूस मात्र सकाळ पासून ते यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. चौकार आला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. चांगला फिल्डिंगचा दर्जा स्वतःला झोकलं होतं धीरज खरत यांनी. काय बॅकअप मिळालं होतं. दाग अच्छे होते हे. या वेळेला आपण पाहतायत स्वतःला झोकून दिलं होतं. चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग. हे डेडिकेशन आहे क्रिकेटवरचं. स्वतःला समर्पित केलं होतं. 1 रन मिळाली. एकंदरीत डॉट बॉल आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला बॉल आहे रोहिलच्या हातामध्ये. यावेळेला निघून जाईल. चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. यावेळेला चांगला बॉल आणि इथे शेवटच्या मोमेंटला चौकार. गुड शॉट बाय शुभम. या चौकारानिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. यावेळेला चांगला बॉल होता. ऑन साइडला जरूर खेळले गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग. मात्र शेवटच्या मोमेंटला प्रणितने बॉलला रोखलं. चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्थिर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 10 धावा साईदीप बी टीम आपल्याला पाहायला मिळते. यानंतर रवींद्र माणिक जे आपण पाहत आहेत प्रतिष्ठान तिगरे टीमचे कॅप्टन आणि श्रीराम मायकोप टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. निखिल रेड्डी त्या ठिकाणी जरूर असतील. 12 बॉल आणि 24 रन. 12 बॉल 24 रन. 24 रन 12 बॉल. जबरदस्त समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला मिस्टर 11 माकुणसार की साईदीप बी असं समीकरण जणू काही चाललंय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 10 रन. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये ते गल्ली क्रिकेट असो, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, अंडरआर्म ओपन क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, परंतु जो जीता वही सिकंदर हे नेहमीच टायटल गुंजताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला बॅटची एज आणि परफेक्ट मिडल स्टंप ऑफ स्टंपला चेंडू भेदला. प्लेड ऑन. फलंदाज बाद.
साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस का बॉक्स मध्ये एक रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 11-11. पहिल्याच बॉलवर विकेट गेल्यानंतर आता आपण पाहताय 2 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता. बॉल आहेत 10 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. बॉल तयार. शुभम समोर 12 नंबरची जर्सी परिधान करणारा. या वेळेला पायावर बॉल बरोबर निशाणा साधला होता आणि इथून बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्थिर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर संघ जाऊन पोहोचतोय 12-11 या धावसंख्येवर. विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 9 बॉलमध्ये 23 रन. साईदीप बी टीमला विजयासाठी. चांगला फटका तर आहे. या वेळेला चांगली फिल्डिंग. शुभम प्रयत्न करतायत परंतु आता प्रयत्नांना यश काही मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना प्रणित गेल्या मॅच मध्ये का म्हणून मला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती त्याचा प्रत्यय देतोय. बरोबर बॉक्सचा वापर करतोय आणि इथून टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. जरी लहान मैदान असलं तरी संघर्ष फार मोठा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अगदी चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये. अप्रतिम चांगला फटका आहे शुभमच्या बॅट मधून. चौकार येतोय. आता संघाची स्थिती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 धावा. बॉल 19. 6 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका साईडला फलंदाज जर आपण पाहिलं तर आहे दीप. या वेळेला सिंगल जरूर काढून आपल्या पार्टनरला शुभमला या वेळेला स्ट्राईक एंडला आणेल का. चला नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. स्पीड अप करा जरा गेम. यानंतर रवींद्र माणिक, प्रतिष्ठान तिगरे, श्रीराम मायखोप या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. तो सामना सुद्धा 3 षटकांचा असेल. याची दखल घ्या. चांगला फटका तर आहे. यावेळेला प्रणित चांगली फिल्डिंग करत असताना इथून मात्र आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. प्रमोद किनी यांनी सांगितलं नॉट आउट. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण. 5 बॉल 18, 5-18चं समीकरण. अथर्व काहीतरी कानमंत्र देत असताना रोहिलला चांगलं बॉन्डिंग आहे. ओपनिंग बॅटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते अथर्व अँड रोहिलची, त्यामुळे त्यांनी फक्त थोडंसं सल्ला दिला. आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅटची एज होती. मनीष क्लोज कीपर होते. बॉल सुटतोय त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल. आता 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये 18 रन. चांगला बॉल. आता जवळजवळ हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत. संघ एका साईडला आहे मिस्ट्री 11 माकुंड सार. चांगला फटका तर आहे परंतु इथे मात्र फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली धीरज घरजच्या माध्यमातून आणि सरळ बॉल निघून चाललाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी शेवटचे 2 बॉल. इथे जर आपण पाहिलं तर यस फक्त आता औपचारिकता बाकी राहिले या मॅचची. 3rd राऊंड मध्ये मात्र प्रवेश करेल विजयी संघ आणि आता विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय तो संघ मिस्ट्री 11 माकुंडसार संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक मिस्टर शुभम अँड ऑल टीम. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे.